सध्या आपल्याकडं गणपती बाप्पांचं आगमन झाले आणि रोज प्रसादाला काय करावं हा फार मोठा प्रश्न पडतो. त्यासाठी मी इन्स्टंट जलेबी बनवलेली आहे. ही अगदी 10 ते 15 मिनटामध्ये बनवून तयार होते आणि अगदी विकतच्यासारखी कुरकुरीत स्वीट अशी लागते. ही जलेबी अगदी कमी साहित्यात बनते आणि करायला अगदी सोपी आहे. आणि 1 कप मैद्यापासून साधारण आपण ही अर्धा ते पाऊण किलो जलेबी आपली तयार झालेली आहे. म्हणजे आरतीला जर तुमच्याकडे 20-25 लोकं जरी असली तरी ही जिलेबी सहज तुम्हाला पुरू शकते. आज संडेचा दिवस आहे, त्यामुळं आज मी जिलेबी तयार केलेली आहे. ती आमच्या बाप्पाला प्रसाद म्हणून दाखवलेली आहे. नमस्कार, मी सुषमा खूप खूप स्वागत करते तुमचं आपल्या किचनमध्ये. चला तर आपण इन्स्टंट जिलेबी तयार करायला घेऊया. इथं आपण 1 कप मैदा घेतलेला आहे आणि तो मैदा चाळून घालणार आहोत आपण. यामध्ये अगदी कमी साहित्य लागतं आणि यामध्ये मोहण्यासाठी म्हणून आपण थंडच तूप 2 चमचे घालणार आहोत आणि यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ घातलेलं आहे आपण. आणि जे एक इनोचं सॅचेट असतं ते एक अख्खं सॅचेट मी यामध्ये घातलेलं आहे. कोणत्याही फ्लेवरचं घ्यायचं नाही, साधं फ्लेवरचं असतं ते आपण इनोचं सॅचेट यामध्ये घातलं आहे. आणि नंतर आपण जे हँड मिक्सर असतं त्याला मी सगळं मिक्स करून घेतलेलं आहे. आता यामध्ये थोडं थोडं पाणी लागेल तसं आपण पाणी घालणार आहोत. तुमचा मैदा किती जुना किंवा नवीन आहे त्या पद्धतीने तुम्हाला पाणी लागणार. मला साधारण 1-1.25 कप पाणी लागलं यासाठी. आपली जिलेबी अगदी विकतच्यासारखी दिसण्यासाठी आपण जो फूड कलर मिळतो तो आपण यामध्ये पिवळ्या रंगाचा घातलेला आहे. तुम्ही केशरी रंगाचा सुद्धा घालू शकता. आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे. लम्स अजिबात राहिले नाही पाहिजेत मैद्याचे. पिठाची कन्सिस्टन्सी खूप जास्त पातळ ठेवायची नाही, कारण आपल्याला हे कोणानं किंवा आपण कपड्यानं ही जिलेबी पाडणार आहोत. थोडंसं घट्टसरच असं पीठ भिजवायचं आहे. तुम्ही पाहू शकता मी कशा पद्धतीने पीठ भिजवले. आता हे पीठ आपण 15 मिनटं झाकून ठेवणार आहोत. एक निवेदन करते, माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे असेच नाविन्यपूर्ण पदार्थ पाहता येतील. तोपर्यंत आपण इथं पाक करणार आहोत. इथं मी 1.5 कप साखर घेतलेली आहे. 1.5 कप साखरेला बरोबर 1 कप पाणी घ्यायचं, म्हणजे एवढ्या प्रमाणाला एवढी साखर बरोबर आहे. 1 कप पिठासाठी एवढा पाक आपल्याला लागतोच. इथं पातेल्यामध्येच मिक्स करून नंतर आपण गॅसवरती ठेवून देणार आहोत. हे पाकाचं मिश्रण आपण गॅसवरती ठेवलेलं आहे आणि कमी गॅसवरती आपण हा पाक बनवणार आहोत. पाक ठेवून साधारण 5 ते 7 मिनटं झालेत. पाकाला छान उकळी आली की आपण यामध्ये वेलची घालणार आहोत. वेलची फक्त सोलायची आहे, कुटायची नाही. शिवाय यामध्ये मी पाकामध्ये सुद्धा फूड कलर वापरणार आहे. इथं मी 2 छोटीशी चिमटभर आपण फूड कलर इथं घातलेला आहे. तुम्ही पाकामध्ये नाही घातला तरी चालू शकतो, कारण आपण पिठामध्ये सुद्धा घातलेला आहे. परंतु दिसायला खूप सुंदर दिसावं म्हणून मी पाकामध्ये सुद्धा आणि पिठामध्ये सुद्धा दोन्हीकडे कलर वापरलेला आहे. साधारण पीठ भिजवून 15 ते 20 मिनटं झालेत. तर आता आपण जिलेबी बनवायला घेऊया. इथं मी दुधाची पिशवी आहे त्यापासून आपण जिलेबी बनवणार आहोत. तुमच्याकडे जर कोन असेल केकचा कोन असतो, जसं पायपिंग बॅग असते ती वापरली तरी चालू शकते. तर इथं मी आपली जी दुधाची पिशवी असते ती स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि ती ग्लासमध्ये घालायची आणि पीठ आपण त्यामध्ये भरून घेणार आहोत. अगोदरच आपण कापायचं नाही, अगोदर पीठ भरून घ्यायचं आणि तुम्हाला पाहिजे तेवढं नंतर होल करून घ्यायचं. पिशवी ग्लासमध्ये घातल्यामुळं पिशवी इकडं तिकडं कलंडत नाही आणि पीठ सांडत नाही, व्यवस्थित भरता येतं. पीठ भरलं की वरून आपण रबर लावून देणार आहोत. असा दिसतो आपला जिलेबीचा पिशवीचा बनवलेला कोन. तोपर्यंत आपला पाक झाला आहे का बघूया. साधारण आपल्याला चिकट पाक बनवायचा आहे. फक्त 1 तार आली की आपण पाकाचा गॅस बंद करणार आहोत. आता मी चेक करते पाक झाला आहे का. पण थोडं मला असं आत्ता वाटतं की पाक अजून झाला नाही, थोडासा व्हायला पाहिजे. त्यामुळं मी दुसऱ्या गॅसवरती हा पाक ठेवणार आहे. जिलेबी नेहमी पसरट भांड्यामध्ये तळायची, म्हणजे भरपूर जिलेबी एका वेळेला सोडता येतात. इथं मी कढईमध्ये ठेवलेलं आहे. कढईमध्ये आपण थोडंसं तेल टाकणार आहोत, गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. एका साईडला पोहेसुद्धा आमच्याकडे तयार होत आहेत. मध्ये पाक तयार होतो आहे. एका साईडला आपण जिलेबी तळण्यासाठी तेल ठेवलेलं आहे. तेल छान गरम करून होतं आहे. तोपर्यंत आपण पाक झाला आहे का पाहूया. आता हा पाक तयार झाला आहे. 1 तार यायला लागलेली आहे. खूप जास्त घट्ट पाक करायचा नाही, नाहीतर त्यामध्ये साखर तयार होऊ शकते. फक्त तार आली की आपण बंद करून देणार आहोत. चिपचिपीत पाक तयार झाला पाहिजे. पाक तयार झाला आहे. मी गॅस बंद करून घेतलेला आहे आणि आता आपण जिलेबीत सोडायला सुरुवात करूया. दुधाच्या पिशवीचा मी 1 कोपरा कापून घेतलेला आहे. तुम्हाला किती मोठी जाड जिलेबी पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही कट करू शकता. आणि जिलेबी तेलामध्ये सोडल्यानंतर फुलते, त्यामुळे खूप जास्त मोठा होल करायचा नाही, छोटासाच होल करायचा. पण माझ्याकडनं थोडासा मोठा झाला आहे, त्यामुळे थोड्याशा माझ्या जाड जिलेबी झालेल्या आहेत. पीठ आपलं अगदी परफेक्ट झालेलं आहे, कारण की पीठ तेलामध्ये पसरत नाही, व्यवस्थित गोल जिलेबी राहतात आपल्या.
छान फुलतेत आणि तळल्यानंतर त्या कुरकुरीत होतेत. म्हणजे आपलं हे पीठ परफेक्ट झालेलं आहे समजायचं. जिलेबी लगेच तळल्या जातात. साधारण एक 5 ते 7 मिनटामध्ये जिलेबी अगदी कुरकुरीत होते. 5-7 मिनटंसुद्धा लागत नाहीत. एक 3-4 मिनटामध्ये लगेच जिलेबी तळून तयार होतात. आता ही जिलेबी तयार झाल्यानंतर आपण जो पाक तयार केलेला आहे तो थोडा थंड करून घेतला आहे आणि त्यामध्ये ह्या जिलेबी आपण लगेच सोडणार आहोत. ह्या तयार जिलेबी आपण पाकामध्ये सोडलेल्या आहेत. गरम जिलेबीच आपण पाकामध्ये सोडणार आहोत की जेणेकरून जिलेबींनी तो पाक पिला पाहिजे. पाक त्या जिलेबीने ॲब्झॉर्ब केला पाहिजे. यासाठी आपण गरम जिलेबी त्या पाकामध्ये सोडायच्या आहेत. लगेच दुसऱ्या जिलेबी पण आपण सोडून घेणार आहोत. अशाच पद्धतीनं आपण जिलेबी एक वरचा घाणा तळला की लगेच दुसऱ्या जिलेबी आपण पाकामध्ये सोडायच्या आहेत. त्या काढायच्या, परत दुसरा घाणा सोडायचा. असं करून आपण सगळ्या जिलेबी बनवून घेणार आहोत. वरच्या तळून होते तोपर्यंत आपण पाकातल्या जिलेबी अशी एखादी चाळण घ्यायची आणि त्याच्यामध्ये काढून ठेवूया की जेणेकरून जो एक्स्ट्रा पाक असतो तो चाळणीतनं खाली गळला जाईल. आपल्या जिलेबी अगदी जरी हलवाईसारख्या नसल्या तरीसुद्धा खाण्यासाठी खूप छान टेस्टी बनल्या होत्या. बाहेरच्या जिलेबीपेक्षा तरी खूप सुंदर बनल्या होत्या. नक्की ट्राय करून पहा. जिलेबी अगदी झटपट बनते. 15 ते 20 मिनटामध्ये अर्धा ते पाऊण किलो जिलेबी तयार होते. अशाच पद्धतीनं मी त्यातल्या निम्म्या पिठाच्या जिलेबी अगोदर बनवले आहेत कारण मला आरती करायची आहे आणि निम्म्या जिलेबी नंतर तळणार आहे. तर निम्म्या पिठाच्याच एवढ्या जिलेबी बनलेल्या आहेत. साधारण त्या अर्धा ते पाऊण किलो आहेत आणि अजून थोडं पीठ राहिलेलं आहे म्हणजे त्याची साधारण पाव किलो तर जिलेबी होणारच. आणि पीठ थोडं तुम्हाला पातळ वाटत असेल तर त्यामध्ये तुम्ही 2 चमचे मैदा घालू शकता आणि परत पीठ घट्ट करून व्यवस्थित जिलेबी पाडू शकता. तुम्हाला बघून वाटतंय ना ह्या विकतच्या जिलेबी आहेत म्हणून? तर नाही, आपण अगदी इन्स्टंट झटपट अशा ह्या जिलेबी बनवलेल्या आहेत. तर तुम्ही तुमच्या बाप्पाच्या प्रसादासाठी अशी जिलेबी बनवू शकता किंवा तुमच्याकडे कोणी पाहुणे येणार असतील त्यावेळेस स्वीटसाठी म्हणून तुम्ही अशी जिलेबी पण नक्की ट्राय करू शकता. अगदी झटपट बनते. अर्धा तासामध्ये अर्धा ते पाऊण किलो जिलेबी एक कप पिठामध्ये कमी खर्चामध्ये ही जिलेबी बनते आणि खूप काही साहित्य यासाठी लागत नाही. जिलेबीचा हा व्हिडिओ आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा आणि तुमच्याही बाप्पाला असा प्रसाद करून दाखवा. परत भेटू. धन्यवाद.